शासकीय जमिनीवरील निवास अतिक्रमण नियमित करताना 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरची सक्ती रद्द करा अशी मागणी शिवसेनेने मुख्याधिकाऱ्यांकडे केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शासकीय जमिनीवरील 1 जानेवारी 2011 पर्यंतच्या निवासी अतिक्रमणांचे नियमितीकरण करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. मात्र यवतमाळ नगर परिषदेच्या स्तरावर यासाठी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर स्वयं घोषणापत्र सादर करण्याची सक्ती केली जात असून ही अट अन्यायकारक व आर्थिक भार टाकणारी असल्यामुळे ती तात्काळ रद्द करावी अशी आक्रमक मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ यांना निवेदन सादर केले आहे. शासनाच्या धोरणानुसार दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत ही नियमितीकरण प्रक्रिया पूर्ण करावायची आहे. संबंधित अतिक्रमण धारकांचे स्वयं घोषणापत्र सादर करणे बंधनकारक असले तरी शासन निर्णयात किंवा मार्गदर्शक सूचनांमध्ये कुठलीही 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरच ते सादर करावे असा स्पष्ट उल्लेख नाही. असे असतानाही नगर परिषदकडून स्टॅम्प पेपरची अट लादल्यामुळे गरीब व गरजू नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दण सहन करावं लागत नाही. शासन निर्णयात नमूद नसलेली 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरची अनावश्यक अट तात्काळ रद्द करण्यात यावी. शासन निर्णयातील मूळ तरतुदीनुसार स्वयं घोषणापत्र स्वीकारण्याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात. याबाबतचे लेखी स्पष्टीकरण नगर परिषदेकडून जाहीर करण्यात यावी जेणेकरून नागरिकांची दिशाभूल होणार नाही व सर्वसामान्य नागरिकांना विना अट शासकीय योजनेचा लाभ मिळेल. अशा विविध मागण्या यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या.